जय हिंद मित्रांनो, PYQ अनालिसिस कसं करायचं ते आज आपण थोडक्यात जाणून घेऊयात. क्वेश्चन नंबर 81 MPSC 2017 विभागीय परिषदा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक नाहीत. विभागीय परिषद हा घटनात्मक संस्था आहे. नाही मित्रांनो, घटनात्मक नाही, हे वैधानिक संस्था आहे. 1956च्या कायद्यानुसार निर्मिती झाली आहे. बरोबर आहे. केंद्रीय गृहमंत्री अध्यक्ष असतो. बरोबर आहे मित्रांनो. भारतात एकूण 7 नाही मित्रांनो, 7 नसून 5 परिषदा देशातील 5 विभागासाठी निर्माण केलेल्या आहेत. तर मित्रांनो, याच्यात रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात. याचे जे उपाध्यक्ष असतात, तर प्रत्येक मुख्यमंत्री आळीपाळीने उपाध्यक्षाचे स्थान ग्रहण करतो. याच्यामध्ये काही मेंबर्स असतात, मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी जे नेमून दिलेले मंत्री असतात आणि नीती आयोगाचे जे एक्सपर्ट असतात, तर ते ॲडवायझर म्हणून इथे काम करतात. तर मित्रांनो, आता हे रिव्हर्स इंजिनिअरिंग केलेलं आहे. आता याचा फायदा कसा होतो ते पहा. MPSC 2018 क्वेश्चन नंबर 59 खालील विधान विचारात घ्या. विभागीय परिषद हा घटनात्मक संस्था नाही, वैधानिक संस्था. आताच आपण बघितलं आहे. पंतप्रधान नसून केंद्रीय गृहमंत्री. प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो. बरोबर आहे मित्रांनो. आणि अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री. तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग करणं फार आवश्यक असतं. आणि अशी अनालिसिस केलेली व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.